चल तर मित्रांनो, आता हा आमचा भाऊ आहे रोहित, सोडायला आला आहे मला. तर निघूया आता आपण, कारण की आणि मित्रांनो नाशिकमध्ये इतकी थंडी आहे. आता नाही म्हटलं तरी 10 वाजत आलेत, तरी थंडी आहे खूप. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण निघालेलो आहे. आता इकडं सोडू, चल. भावाला सोडलेला आहे आपण आणि आता निघूया आपण आपल्या जर्नीला. मला आता माहीत नाही आहे व्हॉइस कसा येतोय, कारण की कालच मी माईक घ्यायला पण इकडे आलो होतो. म्हणजे माझ्या गावाकडे पार्सल खूप लेट येतं, सो मी इकडे बहिणीकडे मागवलं होतं आणि ते पिक करायला आलो होतो मी. आणि मग स्टे करून आता निघतोय, कारण की इकडे इतकी थंडी आहे नाशिक साईडला की काही सांगू तुम्हाला. आणि हा जो एरिया आहे नाशिकचा पाथर्डी फाटा एरिया आहे. मग आता असा आहे आपला प्रॉपर सेटअप गोप्रो बरोबर, गोप्रो हिरो 12 बरोबर. खरंच आता खरी मजा येईन मोटो ब्लॉग्स करायला असं मला वाटते. तर हा आला आहे पाथर्डीचा चौक. हा जो चौक आहे, इकडून जेव्हा तुम्ही लेफ्ट घेता तेव्हा तुम्ही सरळ जाता मुंबई साईडला. पण आपल्याला प्रॉपर मुंबईला न जाता घोटीमधून डायव्हर्जन घ्यायचं आहे. सो नाव लेट्स गो. मी गोप्रो हिरो 12चा व्हिडिओ बनवला आहे, पण जर तुम्हाला प्रॉपर त्याचा व्हिडिओ म्हणजे लाईक त्याच्या स्पेसिफिकेशन सेटिंग कशी करायची वगैरे त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. तो पण व्हिडिओ मी नक्की बनवेल, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल गोप्रो घेतल्यावर त्याच्या सेटिंग्स कशा ठेवायच्या असतात आणि मी कोणत्या सेटिंग्स ठेवतो. जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये त्या सेटिंग्स अशा म्हणजे मी जे सेटिंग्स वापरतो आहे त्याचा आवडल्या तर नक्की कळवा. आणि मामू लोक उभे आहेत समोर, मला वाटलं मलाच अडवलं. बट दॅट वॉज द 4 व्हीलर बिहाइंड मी. इकडे आहेत पांडव लेण्या, तुम्ही बघू शकता. या पांडव लेण्या म्हणजे खूप फेमस स्पॉट आहे नाशिकमधला. गरवारे हाऊस आणि हा बायपास आहे मित्रांनो. तुम्हाला जर डायरेक्ट नाशिकच्या बाहेर जायचं असेल तर तुम्ही हा ब्रिज डायरेक्टली पकडून जाऊ शकता. ओके, नाव वी आर ऑन द ट्रॅक ब्रो. तर अजून एक माहिती अशी मित्रांनो की आज मराठी आरक्षण जे चालू होतं खूप दिवसांपासून त्याचा निकाल भेटला आहे, लाईक आरक्षण भेटलं आहे मराठी समाजाला. सो आज मे बी गर्दी असू शकते. हे बघा डीमार्ट नाशिकचं. सो आज मे बी आपल्याला गर्दी लागू शकते मित्रांनो घोटी वगैरे मध्ये, जर का सगळे लोक तिकडून येणार असतील तर. आणि आपल्याला अजून एक काम सुद्धा आहे, मला बहिणीकडे सुद्धा जायचं आहे मध्ये एक, तर ते काम करून मग आपण घरी जाऊया पुढं. बाकी मित्रांनो आता स्पीड आहे 100-95-100च्या रेंजमध्ये. आणि विंड नॉईज कसं येतोय मला सांगा, मला तर काही कळत नाही आहे, कारण की आता मला थांबून चेक करावं लागेल. पण तुम्ही सांगा प्रॉपर की आवाज कसा येतोय माईकचा, चांगला येतोय का, क्लिअर येतोय का. रंबलर बघा किती रंबलर आहेत मित्रांनो इकडे. कैसी प्री जो राते जागे तारों को ले चले संतरा. सो इकडून ठाणे 132 किलोमीटर आहे, इगतपुरी 33 आणि शहापूर 82. इकडून सुद्धा मित्रांनो एक रस्ता त्र्यंबकेश्वरला जातो. हा जो वरती रस्ता जातो हा त्र्यंबकेश्वरला जातो. इकडून त्र्यंबकेश्वर 25 ते 30 किलोमीटर आहे. सो इकडून सुद्धा तुम्ही जाऊ शकता. जर तुम्हाला नाशिकमध्ये नाही जायचं तर बाहेर साईडनीच एक डायव्हर्जन आहे जे तुम्हाला त्र्यंबकेश्वरला घेऊन जाईल.
बाकी सह्याद्री रेंज बघा यार, खरंच सह्याद्रीची मजा वेगळीच आहे. आता 105चं स्पीड आहे. विंड नॉईज येते की नाही नक्की मला माहित नाहीये. हा बघा मित्रांनो, आमच्या इथला ॲनिमल रणबीर कपूर बघा, हा फुल त्यांनी ॲनिमल लुक घेतलेला आहे. बाकी एस टी वाले फुल कडक मध्ये रायडिंग चालू आहे एस टीची. विषय असा आहे, आता मला वाडी वाऱ्यामध्ये जायचं आहे. एक काम आहे, तुम्हाला जसं सांगितलं मी बहिणीकडं. स्वतः आपण जाऊया. उड़ो बाबा उड़ो. आता काय बोलूँ, क्या बोलूँ, अभी क्या बोलूँ भाई. गाड़ी देखने दे भाई, ये तो उड़ाएंगे ये भी अपने को. मित्रांनो, हे आहे वाडीवर गाव. आणि गावाच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला बघायला भेटेल खूप सारे दुकानं. इकडे एक छोटंसं काम आहे आपलं, पटकन करूया आणि परत निघूया. आणि सगळे आपल्या कॅमेरा सेटअपकडे असे वळून वळून बघत आहेत. आणि ठीक आहे, तेवढं तर चालतं. अभी ठोक्या था मैं महिस को. इकडे मे बी जल्लोष चालू आहे. मराठी समाजाला जे आरक्षण भेटलं आहे त्यामुळे फुल सगळीकडे जल्लोष चालू आहे मित्रांनो आज. मे बी तोच जल्लोष आहे इकडे सुद्धा. सो आता आपण इथं थांबूया आणि पहिलं विचारूया नेमके आहे कुठे ते हॉस्पिटल. आता आपण एका काकांना विचारलं आहे नेमकी दवाखाना कुठे आहे, तर त्यांनी सांगितलं आहे आपल्याला पुढे आहे म्हणून. तर आता आपण चाललो आहे पुढे सरकारी दवाखान्याकडे. भाऊ सरकारी दवाखाना कुठे? सरकारी दवाखाना सरळ का? किती लांब आहे? ते टर्न मारून पुढे जायचं का? बरं बरं बरं, धन्यवाद. आय गेस दिस इज इट. मित्रांनो, आपण तिला हॉस्पिटलमध्ये शोधतोय आणि हे बघा इथं गप्पा मारत बसली आहे. हा कोणी म्हणन का पेशंट आहे. तर आता आपलं झालंय काम वाडीवाऱ्यामध्ये. जे बहिणीकडे काम होतं, बहिणीला एक वस्तू द्यायची होती, ते देऊन आता आपण निघालोय आणि आलोय परत चौकात वाडीवाऱ्याच्या. तर आता आपण प्रस्थान करूया आपल्या घराकडे. यो सो आता परत आपण बॅक ऑन ट्रॅक आहे. तर मग चला बी विथ मी मित्रांनो, ब्लॉग बघा पूर्ण. अरे बापरे, खरंच मानलं पाहिजे लोकांना. म्हणजे लाईक असं ट्रॅव्हलिंग पण करू शकतात लोक, हे बघा. नाही तर आपण सगळ्या काही गोष्टी असूनही रडत असतो सगळेच, मी पण त्यात मी पण आहे. अरे 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 दादा, काय झालं गाडीला तुझ्या? पंक्चर. जे लोक मुंबईवरून आमच्या गावी येतात ना, ते जीपमध्ये येतात आणि ती जी हालत होती ना त्यांची जीपमध्ये ते त्यांचे एक्सपिरियन्सेस ऐकायची मजा वेगळी असते. अशा प्रकारे आपण घोटीमध्ये पोहोचलोय
अँड दिस इज घोटी. इकडे खूप काम चालू आहे ब्रिजचं, जो की सरळ बॉम्बेला कनेक्ट करेल. म्हणजे लाईक घोटी खाली वगैरे नाही यावं लागणार तुम्हाला, सरळ वरतून ब्रिजवरून तुम्ही निघून जाऊ शकता मुंबईकडे. आणि ज्यांना घोटीला वगैरे यायचं असेल ते खाली एक डायव्हर्जन घेऊन येऊ शकता, म्हणजे इकडून जाऊ शकता. ते खूप जास्त सोयीस्कर होईल, कारण की जे मुंबईला जाणारे जे लोक आहेत ना, त्यांची खूप गर्दी होती खाली. 4 व्हीलर्स म्हणा किंवा ट्रेलर्स म्हणा, सगळे मध्ये इथं पूर्ण गर्दी होती या चौकात. सो ते एक प्रॉपर डिसिजन आहे की जो ब्रिज जाईल वरतून तो बेस्ट असेल एकदम. आणि बघा 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 याची कलाकारी बघा गाईस. हे बघा हे बघा हे बघा, म्हणजे नादच नाही करायचं का नाही. कोणत्या खुशीमध्ये काय माहिती हो. आणि हा आहे मित्रांनो घोटीचा चौक, जिकडून आपण घेणार आहे लेफ्ट. तर चला लेते हैं लेफ्ट, लेफ्ट राइट. येस, सो दिस इज घोटी. इकडं कायम गर्दी असते या ब्रिज वगैरेवर, कारण की इकडून हा सरळ रस्ता शिर्डीकडे सुद्धा जातो. त्यानंतर भंडारदरा डॅमकडे सुद्धा याच रस्त्याने जातात. सो जे ट्रॅव्हलर्स असतात, बायकर्स म्हणा किंवा फॅमिली ट्रिप्स घेऊन येतात बरेच जण. त्यात आता 2-3 दिवस सुट्ट्या होत्या म्हणून मे बी त्यामुळे सुद्धा गर्दी आहे. थांब रे डंपर. तर अशा प्रकारे घोटी गाव मागे सुटलेले आहे आणि आपण पुढे सुटलेलो आहे. काय चालू आहे इकडे? काल मी इकडे येताना एक मंदिर बांधतायत मित्रांनो, ते बघितलं मी काल. इतकं सुंदर असं मंदिर बांधतायत ना, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, तो कळस दिसतोय का तुम्हाला? माहीत नाही मला, पण ते कळस आहे ते मंदिर आहे. आणि चांगलं ह्यूज मंदिर आहे एकदम. हे बघा, हे ते मंदिर जे बांधतायत आता, खूप मस्त असं मंदिर बांधतायत हे. बघा, अजून कन्स्ट्रक्शन चालूच आहे इकडे, कमानीचं वगैरे. तर मस्त असं मंदिर आहे. काल मी जाताना बघितलं, म्हणलं तुम्हाला पण दाखवूया. मित्रांनो, आता इकडे आपण थांबून चहा वगैरे घेऊया आणि मग पुढे निघू परत. आपला चहा वगैरे घेऊन झालंय, आता आपण निघूया परत आपल्या रूटकडे. हे बघा किती गर्दी आहे यार, खतरनाक, खतरीनाक, कतरीना. नसीब पॅच संपला. बरं वाटलं आता. आता मी तुम्हाला एक नजारा दाखवतो समृद्धी महामार्गाचा पुढे जाऊन. हा आपला फाटा आला. इकडून आपल्याला टर्न मारायचा आहे वरती राईट साईडला, पण ते बघा, तो आहे समृद्धी महामार्ग. हे बघा मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल ती जी लाईन आहे पूर्ण रस्त्याची, ती समृद्धी महामार्गाची लाईन आहे. तिकडून जातो समृद्धी महामार्ग. बस निघूया आता आपण. आणि हा जो सरळ रस्ता जातो तो शिर्डी साईडला म्हणा किंवा तुम्ही मधून भगूरला जाऊ शकता, त्या साईडला तो रस्ता जातो. बाकी आता आपण इकडून टर्न घेऊया पहिले मागे बघून. गोप्रोमुळे ना मागं बघता येत नाही, त्यात मी आरशे काढून ठेवलेत गाडीचे. आता 19 मीन्स लाईक भंडारदरा साईडला चाललेत नक्कीच.
हा 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 हा, खरंच मजाक नाही करत बघा. म्हणजे कॅमेरा किती जस्टिस करतोय माहीत नाही या व्ह्यूला, म्हणजे डोळ्यांनी बघू शकतो ना मी. अप्रतिम, एकदम भारी वाटते. हा पण रस्ता आधी खूप खराब होता, आता झालं आहे त्याचं काम. सो आता काही प्रॉब्लेम नाही. आणि पुढं पण खूप खराब पॅच आहे. विविध मी शेवटपर्यंत व्लॉग बघा आणि मित्रांनो मध्येच सोडून जाऊ नका. अरे दाद्या, हे बघा हे मंदिर आहे मित्रांनो भैरवनाथाचं. आणि खूप लोक मानतात या मंदिराला, खूप जण जातात या मंदिरात. इकडे काम चालू आहे रस्त्याचं आणि 2 गाड्या इकडून पास व्हायला खूप प्रॉब्लेम होतोय. ठीक आहे, होऊन जाईल हे पण काम आता झालेलं आहे बऱ्यापैकी. सो हे काम झालं की मग टेन्शन नाही. इकडून हा पण पॅच आहे, याचं पण काम चालू आहे पॅचचं. आणि हे बघा 2 गाड्या क्रॉस व्हायचं म्हणलं ना इकडं प्रॉब्लेम होते. बघा काय करतोय यार ब्रो. एस टी महामंडळ. इकडून तुम्ही टाकेत फाटा आहे हा छोटा, इकडून पण जाऊ शकता टाकेतला, किंवा पुढे पण एक डायव्हर्जन आहे ते टाकेतला जातं. आता टाकेत ज्यांना माहिती नसेल, माझे जर पहिले ब्लॉग बघितले असेल तर मी टाकेतला गेलतो. टाकेतला जटायूचं मंदिर आहे. श्रीरामांनी असं म्हणतात की तिकडे जेव्हा सीतामातेला रावण उचलून घेऊन चाललेला तर जटायू वाचवायला गेलता आणि तो जिकडे पडला होता ते श्री क्षेत्र टाकेत आहे. तिकडे खूप लोक जातात. सो तुम्हाला जर कधी जायचं असेल तर तिकडे जाऊ शकता. आणि त्याबद्दल जर माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर माझा ब्लॉग बघू शकता. खाली जेव्हा स्क्रोल कराल तेव्हा तिथे माझा एक टाकेतचा पण ब्लॉग आहे, सो तो बघू शकता तुम्ही. मी जो पॅच म्हणत होतो हे बघा, इकडे सगळीकडे रस्त्यांची कामं चालू आहे. आणि आधी काहीच नव्हतं इकडे, आता बघा किती हॉटेल झाले तिकडे. कारण की आमच्या इकडं आता भंडारदारा वगैरेमुळे खूप पर्यटक वाढत चाललेत आणि त्यामुळे एम्प्लॉयमेंट पण बघा वाढत चालली आहे. गर्दी किती आहे आणि इकडे सुद्धा. मला वाटलं इकडे गर्दी नसेल आज, पण इकडे सुद्धा भरपूर गर्दी आहे आणि आपल्याला यांच्यामुळे खराब रस्त्यामधून जावं लागतंय. सुमो एव्हरग्रीन गाडी होती ही सुमो. खूप दिवसांनी वर्षांनी दिसली सुमो मला आज. आणि आमच्या इथली शेती बघा, हायटेक शेती, हायटेक. कालच येणार होतो खरं मी, पण मग काल जमलं नाही. आणि इतकी थंडी आहे त्या साईडला, नाशिक साईडला. तशी आमच्या गावा साईडला पण खूप आहे, पण नाशिक साईडला पण भरपूर थंडी होती. त्यामुळे आज आलो आहे मी, निघालो आहे म्हणजे सकाळी. बाकी रस्ता बघा किती खराब आहे आणि बघा धूळ किती उडवतोय हा डंपरचा आज प्रॉब्लेम आहे. डंपरच्या मागं जर आले ना तुम्ही चुकून, तुमचं काही खरं नाही मग. हे बघा, म्हणजे आता मी हेल्मेट घातले म्हणून ठीक आहे, काही होत नाही, पण विदाऊट हेल्मेटवाले जे असतात ना त्यांचे वाट लागून जाते. किती मोठी वीटभट्टी आहे मित्रांनो, आहे बघा. आणि त्याचेच लोक इथं राहतात सगळे, जिथे काम करतात ते वीजभट्टीमध्ये ते लोक सगळे तिथं राहतात. काय झालंय बघा. हे बघा हा फाटा आहे, हा जो वरती रस्ता जातो तो टाकेतकडे जातो. इकडे पण भरपूर सुधारणा झाली, हॉटेल्स म्हणा खूप सुधारणा झाल्यात. आणि हा जो मित्रांनो सरळ रस्ता चाललाय तो भावली डॅमकडे जातो आणि तिकडूनच पुढे इगतपुरीला निघतो. बऱ्याच मी जेव्हा बॉम्बेला जातो तेव्हा इकडूनच जातो. थोडा मध्ये घाट आहे, त्यानंतर या साईडला खूप म्हणजे बघण्यासारख्या गोष्टी आहेत. मी नक्की आपण एकदा राईडला जाऊ त्या साईडला. अरे हळू की दादा, काय घाई एवढी हळू. आमच्या इथल्या या गाड्यावाल्यांना नडायचं नाही हा कधीच. म्हणजे कुणी येत असेल ना सिटीमधून राईडला, ह्या गाड्यांना नडायचं नाही कधीच, एकदम खतरनाक असतं ते. हे बघा रायडर्स,
म्हणजे आमच्या इथं खूप रायडर्स येतात नाशिक मुंबईवरून राईड्स करायला इकडे. हा 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 सीन बघा, पूर्ण खाली दरी आहे आणि तुम्हाला छोटं गाव दिसतंय ते खाली, ते वासळी गाव आहे. हा जो आत्ता आपण रस्त्याने आलो म्हणजे हा जो घाट होता मागचा छोटासा, तो घाट जो आहे त्याला बारीचा घाट म्हणतात. आणि आधी इथे खूप प्रॉब्लेम्स व्हायचे, म्हणजे खूप वर्षापूर्वी जेव्हा काही नव्हतं इकडे. आता तरी खूप रहदारी वाढली आहे तर इकडे खूप लूटमार वगैरे व्हायचे असं म्हणायचे आधीचे लोक. मी काय ते एक्सपिरियन्स केलं नाही कधी, पण खूप वेळा खूप असे इश्यूज झालेले आहेत इकडं. हा बारीचा घाट जेव्हा तुम्ही चढून जाता ना मित्रांनो, तर तुम्हाला लागते कळसुबाई. आता कळसुबाई बऱ्याच जणांना माहिती आहे, जर नसेल माहिती तर सांगतो तुम्हाला. कळसुबाई हे हायेस्ट पीक ऑफ सह्याद्री आहे आणि जसं एव्हरेस्ट आहे तसं महाराष्ट्राचं कळसुबाई आहे. आणि त्याच एरियामध्ये मी राहतो, म्हणजे लाईक खरंच भारी वाटतं मला. बाकी तुम्हाला कळसुबाईचा पण एक लुक दाखवतो तिकडून खालून, की कुठून जाता येतं कळसुबाईला, कुठून ट्रेक चालू होतो कळसुबाईचा. आणि मी 3-4 वेळा कळसुबाईला गेलेलो आहे, पण त्यावेळेस मी ब्लॉगिंग वगैरे नव्हतो करत, सो दाखवता नाही आलं मला काही. पण नक्की आता परत जाऊया आपण यावेळेस कळसुबाईला. आणि धूळ इतकी आहे ना यार, खतरनाक धूळ आहे, खतरनाक. ते बघा त्या बघा बिचारा, सगळी धूळ त्याच्या तोंडावर गेली. बघा 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 बिचारे. म्हणजे जे हेल्मेट विदाऊट हेल्मेट यूज नका गाईज इकडं आत्ता तरी रस्ता होईपर्यंत, कारण की इतकी धूळ आहे ना इकडे भयानक. आणि डंपर कंटिन्यूस चालू आहे कारण की इकडे काम चालू आहे त्यामुळे. तर आता आपण पोहोचलो आहे कळसुबाईजवळ. मी तुम्हाला समोर गाड्या दिसत आहे, तिकडून एंट्री आहे कळसुबाईची. आणि मी तुम्हाला इकडून कळसुबाई दाखवतो, कळसुबाईचं जे पीक आहे ते कोणतं आहे दाखवतो. तर इथे थांबूया आपण 2 मिनटं. ओके, तर ते बघा मित्रांनो, ते पूर्ण डोंगर आहे आणि ते जे टोक दिसतंय तुम्हाला वरती ते आहे कळसुबाई. त्या टोकावर जायचं असतं आपल्याला इकडून. आणि तो समोर जो दिसतोय तुम्हाला जिथं गाड्या उभ्या आहे तिकडून पायथा आहे, तिकडून एंटर करून असं सरळ सरळ चालत जाऊन पुढं ती जी वाडी आहे ती वाडी आहे. हे बघा गाड्या लावल्या तिथं, भरपूर बस वगैरे, खूप ट्रेकर्स आलेत आज. आणि इथूनच ट्रेक चालू होतो जो असा 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 करून वरती जातो. सो तुम्ही कधी आले तर नक्की जाऊ शकता कळसुबाईला. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता निघूया परत पुढे, कारण की आपल्याला अजून परत पुढं जायचं आहे. आणि इकडे पुढे आले की हे माझ्या मित्राचंच हॉटेल आहे, कळसुबाई व्ह्यू जे हॉटेल आहे. आता तो आहे की नाही माहीत नाही मला, आपण चेक करूया आज जाऊन आहे का. तर मित्रांनो आता मी माझ्या मित्राच्या दुकानात आलो आहे, म्हणजे हॉटेलमध्ये आलो आहे. कळसुबाई जे ट्रेकिंग चालू होती ना त्याच्याच खाली त्याचं हॉटेल आहे, कळसुबाई व्ह्यू म्हणून. हा मित्र आहे आपला, पप्पू नवाळे म्हणून त्याचं नाव आहे. जर तुम्ही कधी इकडे आले तर नक्की तिकडे व्हिजिट करा. तुम्हाला खायला वगैरे पासून ते राहण्याची पण सोय आहे इकडे. हॉटेलमध्ये वरती लॉजिंग आहे, लाईक झोपायला वगैरे प्रशस्त रूम्स आहेत. तर तुम्ही कधी आले तर नक्की इकडे व्हिजिट करा, तुम्हाला डिस्काउंट पण बऱ्यापैकी दिला जाईल. सो नक्की या. बस बाकी आता आपण निघूया पुढे, कारण की अजून आपल्याला बरंच पुढे जायचं आहे. सो बी विथ मी, शेवटपर्यंत ब्लॉग बघा मित्रांनो. आता आपण निघालो आहे माझ्या मित्राच्या हॉटेलच्या इकडून. अजून इकडून आपल्याला बरंच लांब जायचं आहे. सो निघालो मी पटकन, तरी अर्धा 1 तास थांबलो त्याच्याकडं. आणि मी माईकचं फुटेज चेक करत होतो, तर थोडा असं आहे ना आवाजमध्ये खरखर आहे. आता मी घरी जाऊन माईकचा परत एकदा सेटअप करेल, लाईक त्याच्या बॅक साईडनी आहे ना पूर्ण पॅक करेल तो, म्हणजे त्याचा विंड नॉईज कमी होईल. तर ह्या ब्लॉगमध्ये थोडं ॲडजस्ट करा मित्रांनो, कारण की मी पण नवीनच आहे मोटो ब्लॉगिंगमध्ये. सो पण होईल, टाईमनी होऊन जाईन सगळं. माझं टार्गेट आहे यावर्षी नाही म्हणलं तरी 50 ते 70 व्हिडिओज मला टाकायचे आहेत यूट्यूबवर 24 एंड होईपर्यंत. हे माझं टार्गेट आहे आणि करूया आपण, नक्कीच करूया ते कंप्लीट. आता आपले ह्या महिन्यात म्हणजे लाईक 2024मध्ये 5-1 व्लॉग झालेले आहेत, तर अजून नक्कीच व्लॉग्स येतील. त्यासाठी सबस्क्राईब करा यार मित्रांनो. मी बघतोय खूप जण व्हिडिओज बघतात, पण नाही म्हणलं तरी 80% लोकांनी सबस्क्राईबच नाही केलेलं. तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या एक सबस्क्राईबमुळं आम्हाला एक मोटिवेशन भेटतं ब्लॉगिंग करायला. नाहीतर मग कसं होतं, ते ब्लॉग करत राहतो आपण आणि ते मोटिवेशन भेटत नाही.
पण ठीक आहे, तरी पण मी ब्लॉग बनवत राहणारच आहे, कारण की या एक मेमरीज आहेत. असं मला वाटतं की जेव्हा मी 15-20 वर्षांनी माझे व्हिडिओज बघेल किंवा नंतरही माझं कुणी व्हिडिओ बघेल तर ती मजा वेगळी असणार आहे. अशा प्रकारे आपण पोहोचलो आहे वाकीजवळ. हे वाकी गाव आहे, वाकी फाटा आहे. इकडे एक धरणसुद्धा आहे, वाकी धरण. ते पण आपण बघायला येऊ नक्कीच नेक्स्ट ह्याच्यात. नक्कीच ते बघू. हा फाटा आहे बघा, हा जो सरळ रस्ता जातो इकडे येते धरण. इकडूनच भंडारदऱ्याला सुद्धा जाता येतं तुम्हाला, शॉर्टकट आहे हा. पावसाळ्यामध्ये आमचा एरिया जो आहे ना त्याची जी मजा आहे ना ती कम्पेअरच होऊ नाही शकत. इतकी मजा येते इकडे पावसाळ्यात आणि मी खूप एक्सायटेड आहे ह्या पावसाळ्यात व्हिडिओज बनवायला, मोटो ब्लॉग्स बनवायला. बाकी आता रंधा फॉल आल्यानंतर आपल्याला त्या पुढे सुद्धा जायचं आहे आणि त्या पुढे आपलं गाव आहे. हा सगळ्यात खतरनाक टर्न आहे आमच्या इथला. बघा हा टर्न बघा मित्रांनो, टर्न बघा, टर्न बघा, टर्न बघा. अरे बाबा, आता येईल एक स्पीड ब्रेकर. बघा माझे सगळे रस्ते पाटेत. आता स्पीड ब्रेकर येईल एक आणि आला आहे स्पीड ब्रेकर. ही एक नदी आहे, त्याच्यावरून ब्रिज जातो. हेच पुढं निळवंडाला जातं हे पाणी भंडारदऱ्याचं. इथं आम्ही गणपती विसर्जन करायला येतो गाईस. आमच्या गावातले सगळे बरेच लोक येतात इकडे गणपती विसर्जन करायला या पाण्यात. बघा 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 हे अंगावर. तर आता आपण रंध्यामध्ये पोचलोय. हा जो वरती रस्ता जातो तो भंडारदऱ्याकडे जातो. ते रंधाचा फाटा आहे हा, जिकडून एक रस्ता रंधा फॉलला जातो खाली. हे बघा इकडे सगळे दुकान आहेत आणि हा जो खाली रस्ता जातो तो रंधा फॉलला जातो गाईस. इकडून तुम्ही रंधा फॉलला जाऊ शकता. आणि आपण तिकडे न जाता आता आपण जाऊया सरळ, कारण की आता बराच वेळ झाला आहे आणि घरी पण पोहोचायचं आहे आपल्याला. मी या साईडला होतो मागच्या वेळेस आणि समोरून इतक्या जोरात एक गाडी आली होती ना, म्हणजे तिने पूर्ण अर्धा रस्ता कव्हर केलेला. हा मी इकडे गाडी दाबली म्हणून, नाहीतर त्यांनी फिक्स उडवलं असतं मला, फिक्स 100%. त्यांना असं वाटतं खेडगाव आहे इकडे गाड्या नसतात म्हणून फुल स्पीडमध्ये चालतात. सो आपणच केअरफुल राहायला पाहिजे. नाहीतर 4 व्हीलरवाल्यांनी जर 2 व्हीलरवाल्याला उडवलं तर त्यात आपलंच नुकसान आहे 2 व्हीलरवाल्यांचं. सो तेवढं केअरफुल राहायलाच पाहिजे. इकडे पण आपल्याला नक्की जायचं आहे. ह्याचा पण एक इतिहास आहे. आता काहीच सांगत नाही मी तुम्हाला, सस्पेन्स ठेवतो. तो ब्लॉग बघा त्यावेळेस. आपण मस्त असा ब्लॉग बनवू त्या गावाचा. तेरुंगण नावाचं गाव आहे ते. हा फाटा आहे हे बघा. इकडून काताळपूरला रस्ता जातो आतमध्ये. हे पण सुंदर गाव आहे काताळपूर. इकडे शाळासुद्धा आहे काताळपूरची, इकडून दिसेल तुम्हाला ही बघा. सो हे असं काताळपूर गाव आहे. ह्या पण गावात नक्की जाऊ आपण. या गावाबद्दल पण मी तुम्हाला सगळं काही सांगेल. आपल्या इथले जेवढे गाव आहेत ना एकदम भारी गाव आहे सगळे, म्हणजे बघण्यासारखे आहेत एकदम. तिथले लोक, तिथली संस्कृती, ती म्हणजे आता ती पुसत चालली आहे ती संस्कृती, पण ती खरंच जपली पाहिजे ती संस्कृती. कारण की ती जर संपली ना तर मग नंतर आपल्याला त्या गोष्टी सांगणारं कुणीच नसणार आहे. सो आपण एकतर ती जपू तरी, नाही तर कॅप्चर करून तरी ठेवू आपल्या व्हिडिओजमध्ये, ज्या करून आपल्याला ते नंतर बघण्यात जी मजा येईल ना ती वेगळ्या लेवलची असेल. नक्की आपण तो प्रयत्न करू. आणि आपल्याला इथले सगळे खेडे फिरायचे आहेत. आणि ट्रस्ट मी गाईज, जेवढे पण खेडे आपण फिरणार आहे ना ते खूप काही शिकून जाणार आहेत आपल्याला. आणि आपल्या इंस्टाग्रामवर पण फॉलो करा मला. इंस्टाग्रामची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तिथून तुम्ही येऊन मला फॉलो करू शकता. तुम्हाला काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल, सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही तिकडे येऊन मला सजेस्ट करू शकता. आता आपण आलो आहे माळेगावमध्ये. हे आमचं माळेगाव आहे. आतमध्ये इकडून गेल्यावर गाव आहे या रस्त्याने. डोंगरांची खासियत वेगळी आहे यार. जितकं सुंदर ते लांबून दिसतंय ना आपल्याला, जवळ गेलं की तेवढंच त्याचं रौद्र रूप आपल्याला बघायला भेटतं. मी खूप वेळा एक्सपिरियन्स केलं आहे. जे ट्रेकिंग केले असतील ज्यांनी त्यांना माहितीच असेल. KTM बाईक्स बनवतं पण पॉवर अशी प्रॉपर देतं ना की मजा येते रायडिंगला.
ही 125 cc ची बाईक आहे, पण हिची पॉवर 150ला सुद्धा टफ देऊ शकते. म्हणजे प्रॉपर नाही पण बऱ्यापैकी मजा येते गाडी चालवायला. 120पर्यंत जाते ही गाडी. आपण 90-100 पण खूप होतं आपल्याला सवय नाही जास्त पळवायची गाडी. बाकी हे आहे आमचं गावाचा परिसर आहे हा सगळा आजूबाजूचा आमच्या. इकडे आमचे राजूरचे सुप्रसिद्ध पेढे भेटतात. इकडे बघू शकता पन्हाळे पेढे. आणि इकडे माझ्या मित्राचं दुकान आहे. हे माझ्या मित्राचं दुकान आहे शुभमचं. बाकी हे पेट्रोल पंप आहे आमच्या गावचं. इथं हॉटेल्स वगैरे पण आहेत खूप. आपण इकडून जाणार होतो पण ठीक आहे आपण बाहेरून जाऊ गावाच्या, म्हणजे तिकडचा पण थोडाफार एरिया तुम्हाला बघायला भेटेल. हे माझ्या मित्राचं घर आहे, रजनीशचं घर आहे. आता रजनीश म्हणतो मी तुझं ब्लॉग्स बघतो, पण बघू नक्की बघतो का आपले ब्लॉग्स. आता मी त्याच्या घराबद्दल सांगितलं आहे, त्याने जर मला मेसेज केला तर समजायचं की खरंच ब्लॉग बघतो माझे. हा आहे इकडून एक रस्ता. तर आता मी घरी पोहोचतो मित्रांनो डायरेक्ट. बाकी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, मोठा ब्लॉग ठीक आहे. थोडा फॉर ऑडिओमध्ये प्रॉब्लेम आला असेल तर प्लीज माफ करा. नेक्स्ट टाईमपासून नक्कीच मी अजून सेटअपमध्ये इम्प्रूव्हमेंट करेल माईकच्या. ओव्हरऑल ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला नक्की कळवा कमेंट करून. आणि असे ब्लॉग्स येत राहतील सारखे. मोठो ब्लॉग वगैरे टाकत राहू आपण. डॉक्युमेंटरी ब्लॉग्स पण येतील आपले नक्कीच. बाकी आता एवढंच ठेवूया आणि भेटूया तुम्हाला पुढच्या मोठो ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम मित्रांनो, काळजी घ्या आणि भेटूया तुम्हाला परत एकदा आणखी एका ब्लॉगमध्ये. सो बाय बाय.